आणि एक महत्त्वाची बातमी साताऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। समर्थ मंदिर परिसरातील घरात पुराचं पाणी शिरलंय। 4 दिवसांपासून अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। सातारा नगरपालिकेच्या पथकाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर। सुजित, साताऱ्यात अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, काय अधिकची अपडेट आहे? खरं किरण म्हटलं तर सातारा हा गेल्या आठवडाभरामध्ये मुसळधार पावसाचा मार झेलत आहे। सातारामधला काही जो भाग आहे म्हणजे समर्थ मंदिर हा घाटमाथ्यावरचा भाग आहे, मात्र इथं जी ओढ्या नाल्यावरती जी बांधकामं केलेली आहेत त्यामुळे जो वरनं जो पाण्याचा फ्लो येतोय त्या फ्लोला जाण्यासाठी मार्गच उरत नाहीये आणि त्यामुळे आता जे पावसाचं जे पाणी आहे थेट आता लोकांच्या घरामध्ये शिरायला लागलेलं आहे। कारण का पावसाच्या पाण्याचा निचराच व्हायला कुठं तयार नाही आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार असेल तर इथली जी बांधकामं आहेत साताऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ओढा नाल्यावरती जी बांधकामं केलेली आहेत त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरायला लागलंय। दुसऱ्या भागात आपण जी आता ही स्टोरी दाखवतो या बाबतीमध्ये ही जे शिंदे म्हणून आहेत हे 4-5 वेळा प्रशासनापर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु प्रशासनाने काही त्यांना मदत केली नाही। आता स्वतः ते काही लोकांची मदत घेऊन घरातलं पाणी काढायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना काही ते यश येत नाही। त्यामुळे आता आपल्यापर्यंत आता ही बातमी आल्यामुळे आपण आता ही प्रशासनाला पर्यंत पोहोचवणार, लवकरच प्रशासन दखल घेईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। किरण, नक्कीच सुजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।